2014च्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वबळावर हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. खडकवासला विधानसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक ठाकरे यांनी काँग्रेस भवन येथे घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर दीपक मानकर, महापालिका गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. श्वेतपत्रिकेच्या विषयावरून विरोधी पक्षाने सध्या राष्ट्रवादीला धारेवर धरले आहे. त्यांच्या विरोधात ते रोज प्रसारमाध्यमात विविध वक्तव्य करत आहेत. त्यामुळे पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महापालिका या ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपला दिलेला पाठिंबा तत्काळ काढून घ्यावा. अशा विचारांच्या लोकांबरोबर जाऊच नये असा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीला दिला. श्वेतपत्रिका काढण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दर्शवला आहे. श्वेतपत्रिका आल्यावर सर्व बाबी बाहेर येतील. विदर्भातील जलसिंचन विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ते केवळ तक्रार करणाऱ्यांच्या शंका निरसनासाठी आहे. त्यालाही दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश कलमाडी यांना पुन्हा पक्षात घेण्याची मागणी करणार का, याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, हा निर्णय केंद्राच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. तसेच महामंडळाच्या रिक्त जागांवर अधिवेशनापूर्वी निर्णय घेणे शक्य आहे का ते पाहू, असे ठाकरे म्हणाले. भ्रष्टाचाराविषयीची काँग्रेसची भूमिका पारदर्शी आहे. माहितीचा अधिकार सर्व देशात नेण्याचे काम काँग्रेस नेतृत्वाने केले आहे. तीच भूमिका निवडणुकांमध्येही जनतेपुढे राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दृष्टिकोन हा की सुरुवातीला 2014च्या निवडणुकीच्या पूर्वतयारी करताच आम्ही संघटनात्मक दौरा काढलेला आहे. पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये सर्व ज्या ग्रामीण स्तरापर्यंतच्या ज्या शाखा आहेत, ग्रामस्तरावरच्या ग्रामविकास समिती असेल किंवा शहरामधली प्रभाग वार्ड विकास समिती असेल किंवा सर्व बूथवरच्या बूथ कमिट्या असतील, ह्या सर्व डिसेंबर शेवटपर्यंत पूर्णपणे करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर ह्या सर्व ब्लॉक जिल्हा पातळीवरच्या कमिट्यांना वेगवेगळे कार्यक्रम जानेवारी महिन्यापासून दिल्या जातील. एकूणच विविध उपक्रमाची तयारीसुद्धा आम्ही केलेली आहेत आणि तशा प्रकारचे कार्यक्रम हे जानेवारी महिन्यापासून सर्व राज्यभर देण्यात येईल. त्याचबरोबर FDIच्या संदर्भामध्ये जे केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला FDIच्या संदर्भामध्ये, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये 17 तारखेला मुंबईला मीटिंग बोलावली. आहेत ब्लॉक स्तरावरचे कार्यकर्ते, जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते, हे सर्व कार्यकर्ते त्या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यामध्ये ह्या सर्व विषयावर, वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा केल्या जाईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर त्या प्रकारे कार्यक्रम दिले जातील. आणि 16 तारखेपासून देशभर सदस्य नोंदणी, काँग्रेसची सदस्य नोंदणी सुरू होत आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये 17 तारखेला ऑल इंडियाचे आमचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाशजी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब हे उपस्थित राहतील आणि मुंबईवरनं अशा प्रकारची ही सदस्य नोंदणीला पहिली सदस्य नोंदणी मुख्यमंत्र्यांची करून ती सदस्य नोंदणी राज्यामध्ये सुरू केली. मंदिरे आणि शौचालये यांची तुलना करणाऱ्या जयराम रमेश यांचा शिवसैनिकांनी तीव्र निषेध केला. हिंदूंचा अपमान करणाऱ्या जयराम रमेश यांच्या बैलाला घो. जयराम रमेशचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. राजीनामा द्या, राजीनामा द्या, जयराम रमेश राजीनामा द्या, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी मंदिरे आणि शौचालयांची तुलना करणाऱ्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांचा तीव्र निषेध केला. वर्धा येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात जयराम रमेश यांनी मंदिरे आणि शौचालयांची तुलना केली होती. या त्यांच्या वक्तव्याचा शहर शिवसेनेच्या वतीने शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकीज चौकामध्ये जोडेमारा आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. राजेंद्र शिंदे म्हणाले, भ्रष्टाचारापासून सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जयराम रमेश यांनी हिंदूंच्या भावना भडकवणारी विधाने केली आहेत. UPA सरकारच्या बैलाला घो. हिंदूंचा द्वेष करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, अशा घोषणा देत
जयराम रमेश यांच्या पोस्टरला यावेळी जोडे मारून शिवसैनिकांनी निषेध केला. विभाग प्रमुख हुजूर इनामदार, विलास सोनवणे, बाळा ओसवाल, राजू विटेकर, संतोष गोपाळ, आनंद गरत, मकरंद मेटकर, करुणा घाडगे, मनीषा जमदाडे, मनीषा घाडगे यांच्यासह शेकडो शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. देशभरात भ्रष्टाचाराचा आगडोम उसळला आहे. या भ्रष्टाचारावरून कायम दुर्लक्ष करण्यासाठी किंवा लोकांचं ध्यान दुसरीकडे वळवण्यासाठी हिंदूंच्या विरोधी, कुठंतरी हिंदूंच्या मंदिरांच्या विरोधी अपशब्द वापरायचं हे जे काँग्रेस आणि UPA शासनाचं धोरण आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आज शिवसेना पुणे शहराच्या वतीने अलका टॉकीज चौक येथे जयराम रमेश याच्या तोंडात शौचालय असं दाखवून या शौचालयातून जे महिला बाहेर काढतोय तो जयराम रमेश त्याचा निषेध करण्याचं काम आम्ही आज इथं शिवसेनेच्या वतीने केलेलं आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल हे गांधी टोपी घालून असत्य विचार पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या सप्ताहाचा समारोप ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. उपमहापौर दीपक मानकर, शहराध्यक्ष अभय छाजेड, पालिका गटनेते अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, अरुण ढिमढिमे, अविनाश बागवे, संजय बालगुडे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवरील चित्रे लावून केजरीवाल यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषणाला बसवले. तेच केजरीवाल आता महात्मा गांधींची टोपी घालून असत्याचा विचार पसरवत आहेत अशी टीका ठाकरे यांनी केली. गांधीजींच्या गुजरातमध्ये सध्या मोदी विचार मांडण्यात येत आहेत. याचा विचार काँग्रेसजनांनी करणे आवश्यक आहे. मोदी विचारांपेक्षा महात्मा गांधी यांचे विचार बळकट झाल्यावरच मजबूत भारत उभा राहील. त्यामुळे याच विचारांवर पावले टाकणे हे काँग्रेस कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे असेही ठाकरे यांनी नमूद केले. डोक्याने सिंथेसायझर वाजवायची अफलातून कामगिरी प्रभाकर पांचाळ सुतार या कलाकाराने करून दाखवली. डोक्याचा वापर करून आपण आपली प्रगती साधत असतो यात शंकाच नाही. मात्र एखादा कलाकार डोक्याने एखादे वाद्य वाजवू शकतो असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. डोक्याने सिंथेसायझर वाजवण्याची अफलातून कामगिरी केली आहे प्रभाकर पांचाळ सुतार या एका कलाकाराने. त्यांनी सादर केलेल्या खास कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरून दाद दिली. म्युझिकल हार्ट अकॅडमीच्या वार्षिक स्नेह मेळाव्यात पांचाळ यांनी आपली अनोखी कला सादर करून उपस्थितांना थक्क केले. स्नेह मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक विकास दांगट पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्याम अगरवाल, संदीप खर्डेकर, प्राध्यापक विष्णू बडे, बाळासाहेब कुंभारकर आदी उपस्थित होते. आपल्या अनोख्या कलेविषयी बोलताना पांचाळ म्हणाले, रियाज करताना एकदा सहज सिंथेसायझरवर डोके टेकवलं असता त्यातून काही गाण्यांचे स्वर उमटले. त्यामुळे एक उत्सुकता म्हणून मी डोक्याने सिंथेसायझर वाजवण्याचा प्रयोग केला आणि हा विचार केला आणि तसा प्रयत्न सुरू केला असता मला त्यात यश मिळवले. त्यानंतर मी अनेक मराठी, हिंदी गाण्यांचा रियाज केला. पांचाळ यांनी मेरे सपनों की रानी आणि खैके पान बनारसवाला ही गाणी प्रेक्षकांसमोर सादर करून डोक्याने सिंथेसायझर कसा वाजवायचा हे दाखवून दिले.
निवडणुकींच्या कामांमधून अनुदानित शाळांमधील शिक्षकांची सुटका करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली। अनुदानित शाळांमधील शिक्षकांना निवडणुकींच्या कामात गुंतवल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। याचा परिणाम शाळेच्या शैक्षणिक दर्जावरही दिसून येतो। शिक्षकांना मुलांना शिकवण्यासाठी देखील कमीत वेळ मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूपच नुकसान होते। त्यासाठीच निवडणुकींच्या कामातून या शिक्षकांची सुटका करावी अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपूर्वा वानखेडे आणि शिक्षण संचालक श्रीधर साळुंके यांना नुकतेच देण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अनेक मराठी शाळांमधील शिक्षक निवडणूक कामाला असल्याने प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या शिक्षण हक्क कायद्याचेही उल्लंघन होत आहे। शिक्षकांना विविध कामात गुंतवले जाते। पेपर तपासणी, जनगणना अशी काही अतिरिक्त कामे शिक्षकांवर पडत असल्याने त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही घटकांवर परिणाम होत आहे। या कामासाठी विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, स्वयंरोजगार संस्था, बेरोजगार युवक, महिला बचत गट यांची मदत घ्यावी अशी मागणीही मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आली। विवेकहीन, भ्रष्ट आणि लोभी वृत्तीच्या शक्ती एकत्र आल्यामुळे जलसंपदा खात्याचे वाटोळे झाले आहे, असे प्रतिपादन मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केले। जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने आयोजित पाट पंचायत जल नियोजन परिषदेला पांढरे उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, विशंबर चौधरी, सुनीती सुर, अंजली दवानिया आदी उपस्थित होते। पांढरे म्हणाले, विवेकहीन, भ्रष्ट आणि लोभी वृत्तीच्या शक्ती एकत्र आल्याने जलसंपदा खात्याचे वाटोळे झाले आहे। जलसिंचन प्रकल्पांच्या अनाठायी खर्चाला आळा घालणे गरजेचे आहे। त्यासाठी 25% कमी कामे झालेल्या प्रकल्पांच्या निविदा तत्काळ रद्द केल्या पाहिजेत, तरच जलसंपदा खात्याचा कारभार सुरळीत चालेल। जलसिंचन प्रकल्पांच्या कामांची रक्कम सुमारे 42,000 कोटी रुपये आहे। जलसिंचन धोरण खूपच खर्चिक असून त्यानुसार होणाऱ्या योजना प्रकल्प आपल्याला परवडणारे नाहीत। एवढा खर्च करूनही शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर केंद्र आणि राज्य सरकारने प्रचलित सिंचन धोरणाचा फेरविचार केला पाहिजे, असे पांढरे यांनी नमूद केले। आपण केवळ प्रकल्पांची उभारणी करत आहोत, मात्र त्याचे पुढे काय होते याचा विचार केला जात नाही। पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यातील कोल्हापूर बांधाऱ्यांमध्ये पाणीच साठत नसल्याने हजारो कोटींचा खर्च वाया गेला आहे। जलसंधारण खात्याच्या बांधलेल्या 3000 उपसा सिंचन योजना काही वर्षात बंद पडल्या, त्यातील 1% ही योजना आज मितीला सुरू नाहीत, अशी टीकाही पांढरे यांनी केली। मध्यम आकाराच्या धरणांनी प्रश्न सुटत असतील तर राक्षसी प्रकल्पांचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल पांढरे यांनी उपस्थित केला। सरकारच्या हातात 7,000 कोटी रुपये असतील तर 70,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले जाते, त्यामुळे प्रकल्प निधी अभावी वर्षानुवर्ष अपूर्ण अवस्थेत राहतात। यापुढे जलसंधारणाच्या स्वस्त आणि चांगल्या उपायांकडे वळले पाहिजे, असेही पांढरे यांनी यावेळी स्पष्ट केले। PMPLच्या ताफ्यात आणखी 60 बसेस लवकरच दाखल होणार आहेत, अशी माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 4 महिन्यांपूर्वी मिशन PMPL हा उपक्रम सुरू केला आहे। पुढील एका वर्षात PMPL कडील बसेसची संख्या वाढवणे आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत। दर महिन्याच्या 8 तारखेला या उपक्रमाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आमदार मोहन जोशी यांनी सांगितले। गेल्या महिन्यात PMPL ला एकूण 2 कोटींची थकबाकी वसूल करून देण्यात यश आले आहे। शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत पासचे 1,20,35,815 रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेकडे थकीत होते। ही रक्कम पाठपुरावा करून PMPM ला वसूल करून दिली आहे। शहरातील PMPLच्या मालकीच्या जागेच्या भाड्याची 7,53,00,000 रुपये थकबाकी आहे। त्यापैकी 71,51,960 रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे। पुणे महापालिकेकडून PMPL ला स्थानके आणि डेपो उभारण्यासाठी 9 जागा प्राप्त झाल्या आहेत। कात्रज येथील 4 एकर आणि 10 गुंठे, पाषाण येथील 4 एकर, कोथरूड येथे 2 एकर, बाडेर येथे 8 गुंठे, धायरी येथे 15 गुंठे, कोंडवा येथे 20 आणि 1.5 गुंठे आणि हडपसर तसेच हांडेवाडी रस्ता येथे 1 एकर जागा PMPL ला प्राप्त झाली आहे। नवीन वाहक भरतीसाठी पाठपुरावा केल्यानंतर 1300 नवीन वाहकांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तसेच JNNURM योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेकडून 60 बसेस PMPLच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।